राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतलेली, आश्वासन देखील दिलेले आहे आणि जी लढाई आहे ही लढाई आम्ही लढू असं देखील सांगितलं. ताई, विश्वास वाटतोय आणि आतापर्यंत 70 दिवस झाले न्यायाची ही जी लढाई आहे, काय मागणी केली आज तुम्ही त्यांच्याकडे आणि त्यांनी काय आश्वासन दिलं? आश्वासन तर नाही दिले, आम्ही लवकरात लवकर न्याय मिळवून देऊ म्हणून. आणि आम्हाला आशा पण आहे त्यांच्याकडून, आम्हाला वाटते ते नक्कीच मिळवून देतील. अच्छा, कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांना तुम्ही त्यांना सांगितल्या आणि त्यांच्याकडून कशा पद्धतीने आश्वासन दिलं, जसं की वैभवी असेल, विराज असेल, यांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील पूर्ण पवार कुटुंब घेणार आहे? हां, शिक्षणाची पण जबाबदारी घेणार आहेत त्या. आणि त्यांना एवढं म्हणलं की केजच्या पोलिसांना पण जेवढ्यांना त्या दिवशी होते तेवढ्यांना आमची फाशीची शिक्षा व्हावी अशी इच्छा आहे. आणि हे पण जेवढे आरोपी जे कोणी निघतील त्यांना सगळ्यांना शिक्षा व्हावी. मात्र आज सुप्रियाताईंनी आणखी दुसरा एक महत्त्वाचा विषय घेतला की यामध्ये जे कोणी पाठीशी घालतं या आरोपींना त्यांच्या संदर्भात देखील आम्ही आता रस्त्यावरची लढाई लढणार आहेत आणि तशा पद्धतीने आम्ही देखील लढू. हां, ते होईलच, ते साथ देतील. असं वाटतंय. हो. मात्र 70 दिवसानंतर कृष्ण आंधळे अद्यापपर्यंत सापडत नव्हता. आता काय मागणी आहे आणि तपास यंत्रणा काय करतात? मुख्यमंत्र्यांनी देखील तुम्हाला शब्द दिला होता, खरंच तो पाळला जातो असं वाटतंय? ते पाळत असतील, तपास तर चालू आहे, पण लवकरात लवकर सापडावं एवढी इच्छा आहे. लवकरात लवकर सापडलं पाहिजे. आई, तुम्ही देखील तुमचं जे काही दुःख आहे ते सुप्रियाताईंना सांगितलं, त्यांनी देखील वाटून घेण्याचा, दुःख सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. काय तुमच्याशी त्यांची चर्चा झाली आणि आता तुम्ही त्यांच्याकडे काय मागणी केली? त्यांच्याकडं काय मागितलं मी? फक्त माझ्या संतोष देशमुखाला न्यायच पाहिजे, न्यायच पाहिजे, न्याय पाहिजे. आणि जशाला तसे जेवढे आरोपी भेटते केलंय मारेकऱ्यांना तशा तेवढ्यांना तशाच प्रमाणे मारलं पाहिजे आणि ते मला बघायलाच भेटलं पाहिजे आणि संरक्षण दिलं पाहिजे. अच्छा, सुप्रियाताईंनी काय शब्द दिला? आता 70 दिवसापासूनची ही लढाई आहे, आज 70 दिवस झाले संतोष भाऊला आपल्यात नसल्यामुळं काय त्यांनी आश्वासन दिलं तुम्हाला आणि खरंच ते आश्वासन दिल्यानंतर आता वाटतंय की न्यायाची भूमिका जी लढाई आहे ती सुरू आहे? ह्या म्हणल्या मी न्यायच मिळवून देते, न्यायच भेटतंय, न्याय मिळवूनच देते, न्यायच घेते, त्यावेळेसच थांबते. म्हणजे विश्वास वाटतोय आता या लढाईत सोबत राहतील? आता विश्वास वाटतंय ना, विश्वास वाटतंय. सगळ्यांना न्यायच घ्यायला पाहिजे. तुम्ही असताल तर तुम्ही पण न्यायच घ्यायला पाहिजे. आपली काय चूक आहे का कुठं? हां, चूक असली तर आपण थोडं काही तर मागं घेतलं असतं. चूक नाही, काय नाही, मला काही नाही. मला न्याय पाहिजे आणि मला पूर्णपणे संरक्षण पाहिजे. आज आम्ही तिघी असतो, आज माझा एक मुलगा असतो, तो जर बाहेर गेला तर समजा बाहेरून येऊपर्यंत मला झोप येईल का? ह्याचं सगळ्या महाराष्ट्राने, सगळ्या सरकारने, सगळ्यांनी ह्याची नोंद बरोबर घेतली पाहिजे. आणि केजच्या पोलीस स्टेशनला, कुठल्या पोलीस स्टेशनला जेवढे जेवढे होते त्यांना काय करता येईल, कामावून काढता येईल, मला तर वाटतं त्यांना फाशीच द्यावं आणि केजला पोलीस स्टेशनच नकोय. मला झालं ते झालं, इथून पुढे कुणाला सुद्धा ही वेळ येऊ नाही. पोलीस स्टेशनचा काही केजचा विश्वास नाही, पोलीस प्रशासनावरती विश्वास नाही. पण तुम्ही मगाशी एक गोष्ट सांगत असताना केलं होतं की तुम्ही स्वयंपाक करून ठेवला होता, भाजी तयार केली होती आणि वाट पाहत होता. अहो, मी फोन केला 5 वाजता, मी स्वयंपाक करून ठेवला होता. मग समजा फोन 5 रिंग वाजले, मग मी फोन ठेवला आणि डबल केला तर फोनच स्विच ऑफ. तर मग मी धनूला केला, अरे धनू दादा फोनच उचलत नाही. मग धनू म्हणला आई मी दादालाच बघतोय. तर म्हणलं दादा इकडं तिकडं गेला असेल. मग मला एवढं काय माहिती. असे आपलं कधी आपण मनातच पाप नाही तर पाप येईलच कसं. कोणता दिवस होता त्या दिवशी? सोमवारचा स्वयंपाकच केला होता मी लेकराला जेवायला. म्हणलं सोमवारचा स्वयंपाक, शेंग निवडीत होते मी, मिठाची शेंग करायला. ह्याच्यात एक शेण सुद्धा माझा खोटा नाही, कुणाचाच खोटा नाही. पूर्ण गाववाला नाही, माणूस नाही, आमच्यात खोटं कुणीच नाही. फक्त आता न्याय आणि संरक्षण. आता काय माझी बोलण्याची सुद्धा अपेक्षा संपली. वैभवी माझ्यासोबत आहे. वैभवी, आज ताईंसोबत तुझी देखील चर्चा झाली, काय काय त्यांनी आश्वासन दिलं आणि नेमकं तू त्यांना काय सांगितलं? मागणी तर आमची न्यायाची आणि जे कोणी आरोपी असतील किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना पण फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कारण की जसं आज आपण पोलीस प्रशासन म्हणतोय, त्यांचा सुद्धा यामध्ये कुठेतरी हात आहे. जरी त्यांना इथून केजमधून काढलं आणि तर ते दुसऱ्या जिल्ह्यात गेले तरी पण त्यांचे जे विचार आहेत ते तिथे सुद्धा दाखवणारच. म्हणून आम्हाला असं वाटतं त्यांना पण यामध्ये सहआरोपी करून त्यांना पण फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.
सुप्रियाताईंनी काय काय तुम्हाला धीर आणि आधार दिला आणि या लढाईमध्ये सोबत आहेत असं त्यांनी सांगितलंय. आता बळ आल्याचं वाटतं का या लढाईमध्ये? बहुतांश लोक सर्वजण सोबत आहेत, मात्र आज सुप्रिया सुळे आल्या आणि तुम्हाला तुमची विचारपूस केली, सांत्वन केलं आणि आधार देखील दिला. जसे आजपर्यंत सर्वजण आमच्या सोबत आहेत आणि जो न्यायाचं उचललेलं पाऊल आहे, गावापासून आज पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सर्वजण आमच्या सोबत आहेत. तसं आज सुप्रियाताईंनी सुद्धा सांगितलंय, मी देखील या लढ्यामध्ये तुमच्या सहभागी आहे आणि आपल्याला न्याय हा नक्की मिळवायचा आहे. कारण की जो अन्याय झाला याविरुद्ध न्याय मिळणे ही म्हणजे ज्यावेळेस खरं तर त्यांनी आपल्याला स्वतःहून न्याय दिला पाहिजे. आणि जर आपण आज ही आपली दुर्दैवाची गोष्ट आहे की अन्याय आपल्यावर झालाय आणि तरी सुद्धा आपण न्याय मागतोय, मागून सुद्धा न्याय मिळत नाही, ही तर त्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून त्यामुळे आपण न्याय मागू आणि न्याय मिळवल्याशिवाय हे उचललेलं पाऊल हे कोणी सुद्धा मागे घेणार नाहीये. आज गावकरी देखील सोबत आहेत लढ्यामध्ये. रात्री बैठक देखील झाली, तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिलाय. 25 तारखेला अन्नत्याग आंदोलन देखील करणार आहेत. काय पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना स्पेशली काय तुझं मागणं असेल की कुठपर्यंत हे आरोपींना अटक केलं? आता 70 दिवसानंतर एक कृष्ण आंधळे फरार आहे. फरार आरोपी आहे जसं ताई म्हणल्या, तो सापडत कसा नाहीये? पोलीस प्रशासनाकडे हा सुद्धा प्रश्न आहे, तुम्हाला तो सापडत कसा नाहीये? त्याला तुम्ही लवकरात लवकर ताब्यात घ्या. आणि जर आरोपीच पोलीस प्रशासनाच्या ताब्यात नसतील तर पुढील कारवाई म्हणजे जी न्यायाचा खटला आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि सर्वांची मागणी तीच आहे. तुम्ही काल सुद्धा बघितलं, जी घटना त्या दिवशी झाली तेव्हापासून आज 2 महिने होऊन गेले, तरी पण जो मनातल्या भावना आहेत आणि जो आक्रोश आहे तो सेम तसाच आहे. आणि सर्वांना वाटतं जो अन्याय झाला त्याविरुद्ध न्याय मिळाला पाहिजे. त्या दिवसापासून आजपर्यंत सर्वांची एकच भावना आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तर मागे हटणार नाही. आज परत तुझी परीक्षा देखील सुरू आहे. विशेषतः 2 ठिकाणी तुझी परीक्षा चालू आहे. आता हा जो लढा आहे त्यात देखील तू लढते आणि जी 12वीची तुझी परीक्षा आहे. आता सुप्रियाताईंनी तुला आश्वासन देत असताना शैक्षणिक पालकत्वाचा देखील विषय चर्चेला होता, तर कशा पद्धतीने अपेक्षा वाटते? अपेक्षा तर आमच्या सगळ्यांकडूनच आहेत. आणि माझं शिक्षण म्हणजे आता माझी 12वीची परीक्षा आहे, त्याही मला द्यायच्यात. आणि जो माझ्या वडिलांच्या न्यायासाठी लढा आहे त्यासाठी तुम्ही सर्वांची साथ आहे, म्हणून हा न्यायाचा लढा आज कुठेतरी उभारलाय. तसंच आज सर्वांची साथ आहे आम्हाला आणि सर्वांची प्रमुख मागणी हीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. काल जी बैठक झाली त्या ग्रामस्थांनी आणखी एक सुनावणी केली आहे. आम्ही तुम्हाला 25 तारखेपर्यंत वेळ देतो, त्यानंतरही सुद्धा आम्ही एखादं आंदोलन करू. मात्र जर विचारलं तर 10वीची तुझी परीक्षा होती, त्यावेळेस तुझे वडील सोबत होते, तो एक आधार होता त्यावेळेस. आता परीक्षा देत असताना असा आधार हरवलेला आहे, तर काय नेमकं वाटतं आणि खरंच ही परीक्षा कडी आहे असं वाटतं? आज खरं तर आमच्या कुटुंबाचा नाही, माझा नाही तर आज पूर्ण गावाचा आधार गेलाय. कारण की माझे वडील हे कधी आमच्या कुटुंबापुरतेच नव्हते, त्यांनी सतत गावाचा विचार केलाय. आणि आज जसं मला वाटतंय की आम्ही आज पोरके झालो, तसं आज आमच्या पूर्ण गावाला वाटतंय आम्हाला आज कोणतरी पोरखं करून गेले. आणि हे कुठली कशामुळे झालेलं नाहीये, तर एका मानवतेची हत्या आहे आणि ही कोणत्या तरी लोकांनी केलेली आहे. म्हणून आम्ही एका ह्यानी मानतो की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या. आणि माझ्या आधाराचं म्हणलं तर जर ही माझी पहिलीच परीक्षा आहे ज्यावेळेस माझे वडील माझ्यासोबत नाहीयेत. आणि जसं आता ताई म्हणल्या, मी काही पण करू शकते, एक महिला काही पण करू शकते जर तिचे वडील सोबत असतील, पण माझ्यासोबत माझे वडील नाहीयेत. पण जी न्यायाची लढाई आहे ती आम्हाला पुढे न्यायची आहे. कारण की जी वेळ आज माझ्यावर आहे किंवा आमच्या कुटुंबावर आहे ही दुसऱ्या कोणावर येऊ नये इतकी आमची अपेक्षा आहे की जी गुंडेगिरी वाढली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि आपल्या सर्वांनाच लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. आपण पाहतोय न्यायाच्या भूमिकेमधून न्याय मिळेपर्यंत लढू. मात्र त्या पद्धतीने सुप्रियाताईंनी सांगितलं होतं की माझ्यासोबत माझे लढाईमध्ये प्रत्येक ठिकाणी वडील असतात, मात्र आज माझ्यासोबत वडील नाहीत, ही खंत देखील आज वैभवीनं बोलून दाखवली. सुप्रिया सुळे यांनी भेट घेतल्यानंतर देशमुख कुटुंबानं देखील न्यायाच्या दृष्टिकोनातून आता आधार मिळालेला आहेच. मात्र ही लढाई जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत कायम राहील असं देखील देशमुख कुटुंबाने सांगितलंय. कॅमेरा पर्सन सुधीर जाधवसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.